एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना गेल्या 4 वर्षात धक्क्यावर धक्के दिले। आधी आमदार खासदार फोडले, नगरसेवक फोडले, ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं, पुन्हा आता मशाल चिन्हावर निवडून आलेले खासदार देखील फोडलेत। आता एकनाथ शिंदेंचं पुढचं लक्ष हे ठाकरेंचे सध्याचे आमदार आहेत अशी चर्चा होते। खरं तर ठाकरेंचे मशाल चिन्हावर महाविकास आघाडीतून निवडून आलेले खासदार सुद्धा शिंदेंकडे कधी जातील असं कोणालाच वाटलं नव्हतं, पण ते विश्वासू खासदार सुद्धा ठाकरेंना सोडून गेलेच आहेत। आता आमदारांची चर्चा होते। उद्धव ठाकरेंनी नुकतीच शिवालय या त्यांच्या पक्ष कार्यालयात आमदारांची बैठक सुद्धा घेतली। त्या बैठकीला काही आमदार आले नाहीत अशी देखील चर्चा झाली। आता ठाकरेंच्या आमदारांचा जर विचार केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले 20 आमदार आहेत। त्यात गेल्या वेळचे म्हणजेच शिंदेंच्या बंडखोरी वेळी ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेले 9 आमदार हे पुन्हा निवडून आलेत, तर उर्वरित 11 आमदार हे गेल्या वेळी आमदार नव्हते, पण मधल्या काळात ठाकरेंनी तिकीट दिल्यानंतर ते निवडून आलेले आहेत। आता एकनाथ शिंदेंना ठाकरेंचे आमदार फोडायचे असतील तर पुन्हा एकदा 2/3 संख्याबळ सोबत घ्यावं लागेल, जेणेकरून पक्षांतर बंदी कायदा हा महाराष्ट्रात सुद्धा आमदारांना लागू होणार नाही। म्हणजे 20 पैकी 14 आमदार। भविष्यात आमदारांचं ऑपरेशन टायगर करायचं असेल तर हेच 14 आमदार शिंदेंना हिरावे लागतील आणि त्यांना आपल्या पक्षात घ्यावं लागेल। उद्धव ठाकरेंचा विचार केला तर मुंबई बाहेरील ग्रामीण भागातील नेते हे ठाकरेंपासून लांब जाण्याचं प्रमाण जास्त आहे, तसा इतिहासही आहे। नुकतेच फुटलेले 6 खासदार त्यांचा विचार जर आपण केला तर त्यापैकी 5 हे ग्रामीण भागातील आहेत। पण आमदारांचा विचार केला तर हेच गणित आहे की 10 आमदार मुंबईतले आहेत तर 10 आमदार हे ग्रामीण भागातून येतात। या ग्रामीण भागातल्या 10 आमदारांपैकी 7 हे विदर्भ मराठवाडा, 1 कोकण तर 2 पश्चिम महाराष्ट्रातले आहेत। ठाकरेंचे नुकतेच फुटलेले खासदार सुद्धा धाराशिव, यवतमाळ, परभणी याच पट्ट्यातील आहेत। त्यामुळे पुढे जाऊन आमदार फोडण्यासाठी सुद्धा याच खासदारांच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला तर नवल वाटू नये। पण शिंदेंना 14चा आकडा गाठणं फार महत्त्वाचं आहे आणि सध्या तरी ते कठीण दिसतंय, कारण 20 पैकी कितीही फोडण्याचा प्रयत्न केला तर 7 ते 8 आमदार असे आहेत जे ठाकरेंच्या घरातील सदस्य असल्यासारखे आहेत, अत्यंत जवळचे आहेत आणि ते सध्या तरी ठाकरेंसोबत एकनिष्ठ आणि प्रामाणिक असल्यासारखेच दिसतात। मुंबईतील 10 आमदार ज्यात आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुनील प्रभू, सुनील राऊत, महेश सावंत, अजय चौधरी, मनोज जामसुतकर, हारून खान, अनंत नर, संजय पोतनीस हे तरी फुटू शकत नाहीत असंच बोललं जात आहे। शिवाय बाळापूरचे नितीन देशमुख, धाराशिवचे कैलास पाटील हे 2 नेते सध्या तरी ठाकरेंसोबत निष्ठेने राहू शकतात, जे शिंदेंना आणि शिंदेच्या नेत्यांना अंगावर घेताना दिसतात असंच दिसून येत आहे। त्यामुळे 20 पैकी 14 आमदार फोडणं हे सध्या तरी एकनाथ शिंदेसाठी तसं अवघड मानलं जात आहे। आता शिंदेंकडे गेलेल्या 6 खासदारांच्या बाबतीत सुद्धा काही दिवसांपूर्वी खरं तर हेच बोललं जात होतं। त्यामुळे राजकारणात कोण कधी काय निर्णय घेईल, कोण कोणाकडे कधी जाईल हे सांगणं तसं कठीण आहे। सध्याच्या घडीला फक्त भाजप आणि काँग्रेस हे 2 पक्षच एकत्र येऊ शकत नाहीत, हेच काय ते सत्य आहे। बाकी सर्व समीकरणं ही कधीही जुळून येऊ शकतात, तुटू शकतात, पुन्हा जुळू शकतात, असंच सध्याचं राजकारण दिसून येत आहे। एकनाथ शिंदे हे सध्या खासदारांच्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वात मोठे झालेले आहेत, कारण की शिवसेनेचे आता एकूण 13 खासदार झालेत तर भाजपचे महाराष्ट्रात 9 खासदार आहेत। त्यामुळे शिंदेंचं वजन हे तसं दिल्ली दरबारी अधिक वाढलेलं दिसून येतं। आता भविष्यातल्या काही चर्चांवर जेव्हा बोललं जातं तेव्हा पुन्हा शिंदेंना मुख्यमंत्रीपद आणि दिल्लीत नेतृत्व बदल यावरही चर्चा होते। त्याच दृष्टीने एकनाथ शिंदेंनाही भविष्याचा विचार करून संख्या आणि राजकीय बळ वाढवणं आवश्यक आहे। ते तसा प्रयत्न करतील सुद्धा, त्यातूनच खासदार आले, भविष्यात आमदार आणण्याचाही प्रयत्न त्यांच्याकडून होऊ शकतो। तसं महायुतीला हरवण्याची ताकद कुणामध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कोणालाच माहिती नाहीये, पण एक आहे, महायुतीला हरवू शकते। त्यामुळे महायुती सुद्धा आपली ताकद वाढवायला हवी हा प्रयत्न तिन्ही पक्षाकडून केला जाईल। महाराष्ट्रात तो भाजपच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीसांकडून होईल, एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या दृष्टीने होईल। त्यात एकनाथ शिंदे हे अधिक आक्रमक पाहायला मिळत आहेत। आता याच आक्रमकपणे ते ठाकरेंच्या आमदारांकडे बघतात का, मोर्चा वळवतात का, काही मासे गळाला लावतात का, की खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे थोडे सावध होऊन आमदारांना तरी तो विश्वास देतात का, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच खासदार फुटल्यानंतर आणखी निवडणुकीला 3 वर्षाचं अंतर आहे। या 3 वर्षात पुढील जी चर्चा होईल ती हीच होणार, ऑपरेशन टायगर हे आमदारांचं। आता त्यात 20 आमदार आहेत, 10 मुंबईतले आहेत जे ठाकरेंच्या अत्यंत जवळचे मानले जातात। त्यात काही एकनाथ शिंदेंना यश येतं का,
आणि जर आमदारांचंही ऑपरेशन टायगर करण्यात एकनाथ शिंदेंना यश आलं तर मात्र ठाकरे काय करतात, ठाकरेंसोबत नेमकं किती नेते राहतात, विरोधक जशी टीका करतात की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघंच राहतील अशी काही परिस्थिती पक्षावर येते का, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण ऑपरेशन खासदार हे तितकं सोपं होतं, त्यापेक्षा ऑपरेशन आमदार हे अवघड असणार आहे हे मात्र नक्की. एकूणच शिंदेंचा आक्रमकपणा, दिल्लीत वजन वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, खासदार फोडणं आणि आता आमदारांकडे लक्ष देणं, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठाकरेंचा आमदार फुटू शकतात का, यावर देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.